नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मालेगाव शहरातील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी नावगड गुन्ह्यांचा आढावा घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिलेत। या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक तेरबीग सिंह सिंधू तसेच मालेगाव शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बरवाल यांनी नावगड मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचे सध्याचे वास्तव्याबद्दल माहिती घेऊन पवारवाडी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी राहुल खता यांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या। यानुसार पवारवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खता यांच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार हे नावगड मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी नामे शेख रफीक उर्फ साऱ्या मोहम्मद शादाब उर्फ सिरिया तसेच मुदस्सीर अहमद यांनी पवारवाडी पोलीस स्टेशन कडील गुन्हा रजिस्टर नंबर 300/2025 BNS कलम 303(2) मोटारसायकल चोरी केली असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली। यानुसार 20/11/2025 रोजी पवारवाडी पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने राहत्या परिसरात सापळा रचून संशयित आरोपी नामे शेख सारिक शेख लतीफ उर्फ साऱ्या राहणार गोल्डन नगर मालेगाव, मोहम्मद शादाब मोहम्मद युसुफ उर्फ सिरिया राहणार अख्तराबाद मालेगाव, मुदस्सीर अहमद जमील अहमद राहणार नूरबाग यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली असून सदर चोरी केलेली मोटारसायकल आरोपी क्रमांक 4 शफीकुर रहमान अहतातूर रहमान राहणार माहेवी नगर मालेगाव याला दिल्या असल्याचं सांगितलं। त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यानं पवारवाडी पोलीस ठाणे तसेच मालेगाव तालुका पोलीस ठाणे, नांदगाव पोलीस ठाणे, येवला, देवळा छावणी पोलीस ठाणे या व्यतिरिक्त अंबळनेर, इंद्रनगर, भद्रकाली, नाशिक तसेच शांतीनगर पोलीस ठाणे, भिवंडी, निजामपूर पोलीस ठाणे, भिवंडी, वजिराबाद या ठिकाणी चोरी केली असल्याची माहिती उघड झाली आहे। सदरची कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह सिंधू तसेच मालेगाव शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बरवाल यांच्या मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे पवारवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खता, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील, पोलीस हवालदार राकेश उबाळे, संतोष सांगळे, निलेश निकम, उमेश खैरनार, विनोद चव्हाण, नवनाथ शेलार, सचिन राठोड यांच्या पथकानं 52 मोटारसायकल जप्त करून नाशिक जिल्ह्यासह इतर पोलीस ठाण्याचे मोटारसायकल चोरीचे असे एकूण 13 गुन्हे उघडकीस आणून 30 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे। नाशिक माझा न्यूजसाठी किरण कुमार आवारे, नाशिक।